नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी आणि फार्म डी हे जे कोर्सेस आहे तर यासाठी बघा कॅपराऊंडसाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। तर यासाठी जे शेड्यूल्स दिलेलं आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन कधी असणार आहे, त्यानंतर तुम्हाला फी भरण्यासाठी डेट्स कोणत्या असणार आहे, त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट दिलेले आहे तर ते अपलोड करण्यासाठी कोणते डेट्स असणार आहे, लास्ट डेट कोणती असणार आहे, त्यानंतर तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती कधी लागणार आहे, तसेच त्यानंतर जी लिस्ट लागेल आहे मेरिट लिस्ट त्यामध्ये एडिट करण्यासाठी कोणते डेट्स असणार आहे, त्यानंतर फायनल जी कॅपराऊंडची लिस्ट कधी लागणार आहे, याचं जे शेड्यूल आहे तर ते ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे। तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी आणि डी फार्मसीसाठी आता कॅपराऊंडला रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊन येथे बघा न्यू रजिस्ट्रेशनला जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्या अगोदर जे शेड्यूल आहे शेड्यूल दिलेलं आहे, डेट्स दिलेले आहे, तर ते आता बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन ऑफ नोटीस फॉर बी फार्मसी फार्म डी फॉर ॲकॅडमिक इयर 2024-25 यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे, महाराष्ट्र स्टुडंट्ससाठी कोण एलिजिबल आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स जे आहेत ऑल इंडियामधले म्हणजे महाराष्ट्र स्टेट्स प्लस दुसरे काही स्टुडंट्स असतील महाराष्ट्र स्टेट्स सोडून, म्हणजे ऑल इंडियामधले जे स्टेट्स आहेत तर त्यामधले जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया खाली दिलेले आहे। त्यानंतर बघा NRI, OCR, PIO ह्या कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट येतात, तसेच फॉरेन नॅशनल जे स्टुडंट्स आहेत, त्यानंतर इतर जे स्टुडंट आहेत तर त्यांसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता जे महाराष्ट्र स्टुडंट्स आहेत तर त्यांना काय अडचण येणार नाही, 10+2 दिलेला आहे एज्युकेशन, त्यामध्ये तुम्ही हे डिटेल्स रीड करू शकता। त्यानंतर आता पुढील आपला जो प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे ते आहे इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत, तर त्या अगोदर सुरुवातीला बघूयात आपल्याला फी किती लागणार आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशनसाठी तुम्हाला फी किती लागणार आहे, तर बघा जनरल कॅटेगरी ते स्टुडंट्सला त्यामध्ये फ्रॉम महाराष्ट्र स्टेट असतील किंवा आउटसाइड ऑफ महाराष्ट्र स्टेट्स असतील अँड चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज असतील, तर या सर्वांना किती रुपये फी लागणार आहे, 1000 रुपये फी लागणार आहे। म्हणजे जनरल कॅटेगरीमधील जे स्टुडंट्स आहेत, तसेच आउटसाइड महाराष्ट्र म्हणजे OMS कॅटेगरीतील स्टुडंट्स आहेत, तसेच चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज त्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये फी लागणार आहे। त्यानंतर रिझर्व कॅटेगरी, आता हे ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यामध्ये बघा कॅन्डिडेट ऑफ बेंचमार्क क्लास कॅटेगरी, त्यामध्ये SC कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी आहे, VJ DT NT AB तसेच NTC आणि D, तसेच OBC SBC SC BC EWS अँड पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट्स ओनली। बघा महाराष्ट्र स्टेटमधल्या ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यामध्ये SC ST VJ NT ABCD तसेच OBC SBC SC BC आणि EWS तसेच PWD स्टुडंट हे जे विद्यार्थी आहेत तर त्यांसाठी बघा 800 रुपये फी लागणार आहे। आणि त्यानंतर मग बाकीचे जे स्टुडंट्स आहेत NRI OCI तसेच PIO FN या कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत तर त्यांना 10,000 रुपये फी लागणार आहे। आता हे झालं फी स्ट्रक्चर, फी किती लागणार आहे हे बघितलं। त्यानंतर आता बघणार आहोत इम्पॉर्टंट डेट्स। आता बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन वेबसाईट। बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात झालेली आहे 7/8/2024 या तारखेला। त्यानंतर बघा लास्ट डेट जी असणार आहे 14/8/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे 14/8/2024। यामध्ये बघा हे रजिस्ट्रेशन कोण कोण करू शकतं, फॉर महाराष्ट्र स्टेट्स ऑल इंडियातील स्टुडंट्स तसेच NRI OCR म्हणजे सगळे कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांना सगळ्यांनाच जेवढे स्टुडंट्स आहेत महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा NRI OCI
त्या कॅटेगरीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा सेम डेट असणार आहे. 7 ऑगस्ट 2024ला सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट जी आहे तर ती 14/8/2024ला असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढील जी प्रोसेस असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. तर यासाठी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 8 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या दरम्यान करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये बघा ऑनलाईन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा ई-स्क्रुनिटी मोडने सुद्धा करू शकता. तसेच तुम्ही डायरेक्ट FC सेंटरला जाऊन म्हणजे प्रोसेस ऑफ फिजिकल स्क्रुनिटी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स, तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता किंवा तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुनिटी मोड सिलेक्ट कॅन्डिडेट्स, किंवा तुम्ही FC सेंटर जे असतात तर त्या ठिकाणी जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवून तुम्ही तेथे व्हेरिफिकेशन करू शकता. 2 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही चॉईस करू शकता. जर तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी मोड सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला तेथे सुरुवातीला अपॉइंटमेंट घ्यावं लागणार आहे. तिथे ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला. तर बघा तिथे अपॉइंटमेंट घ्यायची आहे. इथे बघा अलॉटेड स्लॉट टाईमला तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आफ्टर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फिजिकल स्क्रुनिटी शाल इश्यू बाय द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. त्यानंतर बघा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला FC सेंटरला तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी केल्यानंतर तिथून रिसिप्ट एक्नॉलेजमेंट तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता जे बाकीचे स्टुडंट आहे NRI, PIO, OCR आणि बाकीचे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांसाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर कॅन्डिडेट शुड सेंड द प्रिंट ऑफ ऑनलाईन फिल सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म अँड कॉपीज ऑफ अपलोड डॉक्युमेंट्स बाय हँड बाय स्पीड पोस्ट कुरिअर फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. खाली दिलेला ॲड्रेस आहे बघा. आता हे जे बाकीचे स्टुडंट आहे महाराष्ट्र कॅन्डिडेट सोडून आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट सोडून त्यामध्ये बाकीचे जे राहिलेले आहे NRI, PIO, OCR हे कॅन्डिडेट आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट जे लागणार आहे अपलोड केलेले तर ते तुम्हाला त्याची झेरॉक्स कॉपी जॉईन करायची आहे. तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः जाऊन तिथे व्हेरिफिकेशन करू शकता. हा खाली ॲड्रेस दिलेला आहे, या ठिकाणी जाऊन किंवा तुम्ही स्पीड पोस्टनं सुद्धा तुम्ही जो फॉर्म आहे आणि झेरॉक्स पाठवायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट पाठवायचे नाही. तर तुम्ही झेरॉक्सचं सेट करून तुम्ही स्पीड पोस्टनी किंवा कुरिअरच्या माध्यमातून तुम्ही तिथे पाठवू शकता. तर तिथे पाठवल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. तर तिन्ही कॅटेगरीचे स्टुडंटनी कशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याविषयी माहिती घेतलेली आहे. तर लास्ट डेट आहे 16/8/2024 फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी, आणि ॲप्लिकेशन फॉर्मसाठी कोणती आहे 14/8/2024. आणि आता सध्या जे रजिस्ट्रेशन आहे तर त्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर अजून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. आता हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर आता पुढील जी प्रोसेस असणार आहे तुमची एक डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. त्यानंतर तुमची एक आहे ना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर ती कधी लागणार आहे 19/8/2024. त्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे. त्यानंतर कॅपराऊंडला तुमचं जो CETला जे तुम्हाला मार्क्स पडलेले आहे तर ते चेक करायचे आहे. त्यानंतर तुमचे 12वीचे मार्क्स, 10वीचे मार्क्स, कॅटेगरी, तसेच अजून जे काही इन्फॉर्मेशन आहे तुमच्या नावापुढे दिलेली असेल तर ती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. ती जी लिस्ट लागणार आहे 19/8/2024ला लागणार आहे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही तुमचे मार्क्स चुकीचे वाटले किंवा तुमची कॅटेगरी चुकीची दिलेली असेल किंवा इतर काही मार्क्स चुकलेले असतील तर त्यासाठी तुम्हाला एडिट करण्यासाठी किंवा सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स करण्यासाठी त्यांनी डेट्स दिलेले आहे. म्हणजे जर तुमची माहिती चुकीची दिलेली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी 20/8/2024ला सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट असणार आहे 22/8/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही एडिट करू शकता. आणि ज्यांची बरोबर माहिती असेल त्यांनी काही चेंजेस करायचा नाही. त्यानंतर बघा
ज्यांचे चुकीचे असेल त्यांनी चेंजेस करून घ्यायचा आहे. चेंजेस केल्यानंतर मग फायनल जी लिस्ट लागणार आहे यामध्ये तुम्हाला एडिट करता येणार नाही. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट्स ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. मग त्यानंतर एक फायनल लिस्ट लागणार आहे, ती कॅप राऊंडसाठी फायनल धरली जाणार आहे. 24/8/2024ला ही फायनल डिस्प्ले लिस्ट लागणार आहे, तुमची असणार आहे कॅप राऊंडसाठी. तर त्यासाठी डेट आहे 24/8/2024. तर हे बघा इम्पॉर्टंट ज्या डेट्स होत्या तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. त्यानंतर जनरल नोट्स दिलेल्या आहेत तर त्या बघूयात. बघा, द लिस्ट ऑफ स्क्रुनिटी सेंटर इज अवेलेबल ऑन वेबसाईट. आता ही जे जर तुम्ही स्क्रुनिटी सेंटर जर निवडलेला असेल, फिजिकल स्क्रुनिटी सेंटर म्हणजे तुम्हाला FC सेंटरला जाऊन तेथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी जी लिस्ट आहे FC सेंटरची तर ती वेबसाईटवर भेटून जाईल. आपण ते बघणारच आहोत. तर बघा, पुढील जनरल नोट्स दिलेले आहे. एलिजिबिलिटी रूल्स अँड रेग्युलेशन फॉर ॲडमिशन आर मेड अवेलेबल ऑन द वेबसाईट. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तसेच रूल रेग्युलेशन जे ह्या कोर्स रिलेटेड आहे तर ते तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. त्यानंतर जनरल नोट्स पुढची आहे बघा. द शेड्यूल ऑफ डिस्प्ले अबव प्रोव्हिजनल अँड मे बी चेंजेस अंडर अनविडेबल सर्क्युलेटेन्स द रिसिव्ह शेड्यूल्स इफ एनी विल बी नोटिफाय ऑन वेबसाईट www.mahacet.org. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की आता हे जे डेट्स दिलेले आहेत त्यामध्ये काही वेळेस चेंजेस होऊ शकतात. काही वेळेस विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स राहत नाही किंवा ते आतापर्यंत भेटत नाही, त्यामुळे विद्यार्थी रिक्वेस्ट करतात CET सेलला, तसेच पत्रव्यवहार करून एक रिक्वेस्ट केल्यानंतर त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. परंतु या डेट्समध्येच तुम्ही शक्यतो तुमचा फॉर्म जो आहे तर तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करून घ्यायचं आहे. एखादा विद्यार्थी असू शकतो की त्याला काही डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असतील तर त्यांनी काही वेळेस त्या विद्यार्थ्यांचा विचार करून चेंजेस होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला जर चेंजेस झालेच तर तुम्हाला ते डेट्स आहे तर ते चेंज होऊ शकतात, त्यांनी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा, फॉर क्युरी किंवा इन्क्वायरी. तुम्हाला जर काही अडचणी असेल तर इथे बघा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. या ठिकाणी 2 नंबर्स दिलेला आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. टाईम दिलेला आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्यानंतर पुढची जनरल नोट्स दिलेली आहे. ऑल टाइप्स ऑफ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ॲक्टिव्हिटी रिमेन्स ओपन ऑल डेज इन्क्लुडिंग सॅटरडे संडे बिटवीन 10 ते 5:30 वाजेपर्यंत. बघा, तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ते म्हणजे शनिवारी सुद्धा चालू राहणार आहे आणि रविवारी सुद्धा चालू राहणार आहे. फक्त जे महत्त्वाचे दिवस आहे 15 ऑगस्ट असेल, 7 सप्टेंबर असेल तर या दिवशी हॉलिडे असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी. जरी तुम्ही शनिवारी गेले किंवा रविवारी गेले तरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते करून देणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण बी फार्मसी तसेच फार्म डी या रिलेटेड जे इम्पॉर्टंट शेड्यूल होतं, इम्पॉर्टंट डेट्स, त्यानंतर एक्झामिनेशन फी रिलेटेड आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. आता जे FC सेंटर आहेत त्याविषयी आता माहिती घेऊयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे रजिस्ट्रेशनसाठी बघा, तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण तुम्हाला जे FC सेंटर लागणार आहे या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट लिंक्स यामध्ये बघा स्क्रुनिटी सेंटर लिस्ट यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे बघा म्हणजे जे FC सेंटर आहे त्याविषयी तुम्हाला डिटेल्स माहिती भेटून जाणार आहे. या ठिकाणी बघा अमरावती आहे FC सेंटर दिलेलं आहे, त्या पुढील कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, त्या जे सर्स किंवा मॅडम्स असतील तर त्यांची नावसुद्धा दिलेली आहे. तर या ठिकाणी जाऊन तुमच्या जवळचं जे FC सेंटर आहे तर ते तुम्ही चेक करू शकता. संपूर्ण लिस्ट त्यांनी दिलेली आहे यामध्ये. तर तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे. जवळचं जे FC सेंटर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर बघा, ॲडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी अँड फार्म डी अकॅडमिक इयर 2024-25 या रिलेटेड आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला CET सेल रिलेटेड तसेच कॅप राऊंड रिलेटेड जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला भेटत जाईल.
तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.